घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये ऐश्वर्याला जरी वाटत असलं की आपण सगळ्यांच्या समोर अवंतिकाचा तमाशा करून आपल्या कारस्थान सक्सेसफुल केलं आहे, तरीसुद्धा तिची पुरती वाट लागणार असते. कारण हे सगळं ओवीने पाहिलेलं असतं आणि ओवी सर्वांसमोर ऐश्वर्याचा पर्दाफाश करणार असते. ते कसं हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंगळागौरीच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर अवंतिकाला आता खाजेचा जास्त त्रास उद्भवतो. त्यावेळी अवंतिका तिथे जानकीला दाखवते, परंतु तिला तो त्रास सहन होत नसल्याने ती डिरेक्टली आता वरती जाते. निघून गेल्यानंतर तिथे आता सगळ्या बायका चर्चा करत असतात. तर तोपर्यंत वरती आल्यानंतर तिच्या अंगाला सगळे काही लाल लाल व्रण दिसत असतात आणि सौमित्रेलाही कळत नसतं की अचानकपणे अवंतिकाला काय झालं असेल. तेव्हा आता अवंतिका सांगते की सौमी, अरे मी जेव्हा खालती गेले होते तेव्हा सगळं ठीक होतं, परंतु माहिती नाही पूजेला बसण्याआधीपासून मला हा त्रास उद्भवायला लागला आहे. अवंतिकाची अवस्था पाहता सौमित्रही खूप घाबरलेला असतो. तर तिकडे तीच अवस्था जानकी ऋषिकेशची असते. तर जानकी तिथे सांगते की परंतु सगळं काही सुरळीत चाललं होतं, एवढी साजरं पूजाही पार पडली होती. अचानकपणे अवंतिकाला हा त्रास कसा सुरू झाला कळतच नाहीये. इतक्यातच ओवी येते, कारण ओवीने सगळं पाहिलेलं असतं. ओवी तिथे आता सांगते की आई, मला सगळं माहिती आहे, हे नक्की कोणी केलं आहे. तेव्हा ऋषिकेश जानकी दोघेही धक्क्याने ओवीकडे पाहतात. तर ओवी सांगते की हो, जेव्हा अवंतिका आंटी आजीच्या पाया पडायला वाकल्या होत्या ना, त्याच वेळेस ऐश्वर्या आंटीने तिच्या हातातील कसली तरी पावडर तिच्या अंगावरती टाकली होती. हे सगळं मी स्वतः डोळ्याने पाहिलं होतं. ऋषिकेश जानकीला धक्का बसतात. आता तिथे ओवी सांगते की चल ना आई, आपण जाऊन आजी आजोबांना सांगूयात. तेव्हा ऋषिकेश तिथे ओवीला विचारतो की परंतु हे सगळं खरं आहे का, तू कुठे होतीस? तेव्हा ओवी सांगते की मी तिथेच ऐश्वर्या आंटीच्या बाजूलाच उभे होते आणि त्यांनी काहीतरी पावडर टाकलेली मी पाहिली होती. तर तिथे आता या सगळ्या कारस्थानाचा खरा सूत्रधार ऐश्वर्या आहे हे जानकीच्या लक्षात येतात. जानकी ऋषिकेशला सांगते की हे बघा ऋषिकेश, आपल्या मंगळागौरीच्या कार्यक्रमाची पुरती वाट लागली आहे. आपण आता अख्ख्या पंचक्रोशीत आपली मंगळागौर गाजवायचं ठरवलं होतं, परंतु ऐश्वर्याने सगळा प्लॅन चौपट केला आहे आपला. आता जर आपण हे सगळं जर प्रकरण खालती सर्वांसमोर घेऊन गेलो तर आपल्याच रणदेवींच्या सुना एकमेकींमध्ये किती फूट पडली आहे हे सर्वांना दिसेल. त्यामुळे माझा विचार आहे की आपण सगळेच जण मिळून याच्यावरती नंतर चर्चा करावी. तेव्हा ऋषिकेश सांगतो की जानकी, तू अगदी बरोबर बोलते आहेस. ऋषिकेश तिथे आता जानकीला सांगतो की ऐश्वर्याने खरंच खूप मोठा प्रॉब्लेम तर करून ठेवला आहे, परंतु त्याचबरोबर आपल्या सर्वांचा विश्वासघातही केला आहे. आईला तर वाटत होतं की ती सुधारली आहे, परंतु ती सुधारण्याच्या लायकच नाही आहे. तेव्हा जानकी सांगते की तुमचं अगदी बरोबर आहे ऋषिकेश. ऐश्वर्या फक्त आता आव आणते आहे. नाना आणि आई यांच्यासमोर फक्त ती चांगली वागते, परंतु अवंतिकाच्या बाबतीत तिच्या मनात जी आडी आहे ना, ती काही मिटायला ती तयारच नाहीये. तर तिथे आता जानकी विचार करते की परंतु ऋषिकेश, आपण जर आता सगळ्यांच्या समोर जाऊन ऐश्वर्याचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न केला तर ती पुरावे मागेल आणि त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला पुरावे शोधावे लागतील. खरंच आता ते जर कारस्थान ऐश्वर्याने केलं असेल, म्हणजे ओवी म्हणते ते सगळं बरोबर आहे, परंतु आपल्याला तिच्या विरोधात पुरावे शोधावे लागतील. तरच आपण आई आणि नानासमोर तिचं खरं रूप घेऊन येऊ शकतो. ऐश्वर्या आणि आजी दोघे आता या गोष्टीचं सेलिब्रेट करत असतात की त्यांना आता खूप छान वाटत असतं. अवंतिकाचा चांगला तमाशा झालेला असतो, तरी आजीला ही गोष्ट पटत नसते, कारण आजीचं सौमित्रवरही तितकाच जीव असतो आणि तिला वाटत असतं की ऐश्वर्या आणि अवंतिका दोघांनी मिळून राहावं आणि जानकी जी सावत्र आहे तिला दूर लोटावं. परंतु असं न घडता उलट ऐश्वर्या त्या दोघींनाच आपल्या मार्गातून बाजूला करण्याचा निर्णय असतो तिचा आणि ते सेलिब्रेट करत असता जानकी इकडे तोपर्यंत ऐश्वर्याच्या रूममध्ये झडती घेते. इकडे तिकडे शोधाशोध केली असता ड्रॉवरमध्ये जानकीच्या हातात आता ती पावडर लागतेही. तेव्हा आता जानकीच्या लक्षात येतं की ओवी म्हणते तेच बरोबर आहे आणि आता पुरावाही मिळाला आहे, त्यामुळे नानांच्या समोर ही गोष्ट घेऊन जायला हरकत नाही. इकडे खालती आजी आणि ऐश्वर्या यांनी नाटकं चालू केलेली असतात, कारण त्यांना आता जानकीच्या बद्दल सुमित्राच्या मनात गैरसमज निर्माण करायचे असतात. तेव्हा आता तिथे ऐश्वर्या म्हणते की अवंतिकाला अचानकपणे हे असं काय झालं, त्या अवंतिकामुळे माझी मंगळागौर स्पॉइल झाली. तेव्हा तिथे आजी सांगायला लागते की अगं, तू अवंतिकाचा तरी विचार कर, तिला किती त्रास होत असेल आणि हे सगळं मला वाटतं की जानकीने दिलेल्या साडीमुळेच घडत असेल. तेव्हा आता तिथे ऐश्वर्या विचारते की जानकी वहिनीने दिलेल्या साडीमुळे, म्हणजे माझ्या काहीच लक्षात येत नाहीये. तेव्हा तिथे आजी सांगते की अगं,
अवंतिकाला आल्यापासून तरी काही त्रास उद्भवला नव्हता, परंतु जानकीने जी साडी दिली ती साडी नेसून आल्यानंतरच तिला त्रास व्हायला लागला ना. मला तर वाटतं की जानकीने हे सगळं मुद्दाम केलं आहे. म्हणजे तिनं आधी अवंतिकाला घरात बोलवलं, मोठेपणाचा मान मिळवला, सुमित्रा ना आणि जावईबापूंच्या मनात स्थान निर्माण केलं आणि त्यानंतर तिला करायचं तेच केलं. तिथे आता सुमित्रा सांगते की आई तुम्ही दोघी गप्प बसाल का जरा. अगं जानकी, असं करणं शक्यच नाहीये. अवंतिकाला कदाचित कशाची तरी ॲलर्जी असू शकते. आणि आई, मी तुला शेवटचं सांगते आहे जानकीच्या विरोधात आता काही बरळू नकोस. माझा पूर्ण विश्वास आहे जानकीने हे अवंतिका आणि ऐश्वर्याची मंगळागौर आता अख्ख्या पंचक्रोशीत गाजावी अशी साजरी करण्यासाठी किती मेहनत घेतली आहे ते. त्यामुळे तुम्ही दोघे आता तिच्या विरोधात त्यांच्या मागे चर्चा करू नका. इतक्यात ऋषिकेश जानकी दोघेही खालते आलेले असतात. तेव्हा सगळेजण तिथे जमलेले असतात. सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो की अवंतिकाला हा त्रास अचानकपणे कसा उद्भवला असेल. तर जानकी तिथे सांगते की आजी तुम्ही चुकीचा विचार करत आहात, कारण मी साडी त्याच आपल्या नेहमीच्या दुकानातून मागवली होती. आमच्या तिघींच्या साड्या एकत्र तिथूनच आल्या आहेत. आजी तिथे म्हणायला लागते की तुझी नाटकं ना आता बंद कर. हळूहळू तू ना रंग दाखवायला लागले आहेस जेव्हापासून. आणि ती गप्प बसते कारण सुमित्रा तिला टोकते. ऐश्वर्या इशारा करून आजीला आता बोलण्यासाठी भाग पाडत असते. सुमित्रा आजीला ओरडते. ती सांगते की आई तुला 1000 वेळा सांगितलं आहे की तो विषय सतत या घरात काढत जाऊ नका. आपल्या घरचा विषय आपल्यामध्येच ठेवा ना. तर ऐश्वर्याने आता ती पुढे हातात धरलेली असते, त्यामुळे ऐश्वर्याचा हात सुद्धा 2 बोटं लाल झालेली असतात आणि तिच्या त्या 2 बोटांना खाज सुटलेले असते. शेवटी ऐश्वर्या आता जी चूक अवंतिकाच्या बाबतीत करायला गेलेली असते ती चूक तिच्या स्वतःच्याही बाबतीत घडत असते. कारण सगळ्यांच्या समोर आता तिचे हात खाजवत आहेत हेही कोणाला तिला सांगता येत नसतं आणि तिला त्रासही व्हायला लागलेला असतो. इतक्यातच अवंतिका येते. अवंतिकाला घेऊन सुमित्रा खाली आलेला असतो. तेव्हा अवंतिकाने साडी चेंज केलेली असते. सुमित्रा तिथे विचारते की काय झालं बाळा. अगं तुला अचानकपणे हा त्रास कसं काय उद्भवला. तुला कशाची ॲलर्जी होती का. तेव्हा अवंतिका सांगते की नाही हो आई, मला कशाचीच ॲलर्जी नव्हती. मी साडी घालण्यापूर्वी सगळं ठीक होतं. साडी घालून खालते आले, आजींना नमस्कार केला आणि त्यानंतर मी पूजेला बसले. तेव्हापासूनच मला हा त्रास व्हायला लागला. तेव्हा आजी तिथे सर्वांसमोर म्हणते की घ्या, मी जे म्हणत होते तेच खरं निघालं. या साडीमध्येच काहीतरी गफलत आहे. तिला मुद्दाम काहीही करून या सगळ्यांमध्ये जानकीला ओढायचं असतं आणि जानकीला सर्वांसमोर दोषी ठरवून तोंडावरती पाडायचं असतं. परंतु ओवी तसं होऊ देणार नसते, कारण ओवी लहान असते आणि कुठे काय बोलायचं हे ओवीला कळत नसतं. त्यामुळे सगळ्यांच्या समोर ओवीच आता आपल्या आईची बाजू खरी आहे हे सिद्ध करून ऐश्वर्याचा खोटारडेपणा सर्वांच्या समोर घेऊन येणार असते. अवंतिका तिथे आता आजीला सांगते की आजी मी एक बोलू का. मला ना जानकी वहिनीवरती पूर्ण विश्वास आहे, कारण त्यांच्याचमुळे आमचं लग्न पार पडलं आहे आणि त्यांच्याचमुळे मी रणदेवीची सून म्हणून मानाने या घरात आले आहे. त्यामुळे जानकी वहिनी माझ्या बाबतीत अशी चूक करणारच नाही, अशी अवंतिकाने तिथे जानकीच्या बाबतीत सर्वांसमोर खात्री दाखवलेली असते. आजी तिथे म्हणायला लागते की ठीक आहे, तुमचा हिच्यावरती विश्वास असला तर असता, परंतु हिला आता खटकायला लागला आहे ना. रणदेवींची दुसरी सून आता घरात आले आहे. या दोघी एकत्र येतील आणि तेव्हा आता सुमित्रा तिच्यावरती चिडते आणि तिथे आजीला सांगते की आई तुला सांगितलं ना गप्प बस म्हणून. कावेरी तिथे आता म्हणायला लागते की अहो काय बोलत आहात तुम्ही. माझाही जानकीवरती पूर्ण विश्वास आहे. जानकी असं करणं शक्यच नाहीये. तेव्हा आजी तिथे आता म्हणायला लागते की ठीक आहे, तुमच्या सगळ्यांचा विश्वास आहे ना तिच्यावरती. ती ना सर्वांसमोर गोड गोड चांगलं बोलण्याचं नाटक करते आणि तिला हवं तेच वागते. ऋषिकेशनेही तेच केलं. आतापर्यंत किती गोडगोड सगळ्याची चांगलं वागत होता, परंतु सत्य समजल्यानंतर अचानकपणे पालटायला लागला. शेरूजकडून राखीही बांधून नाही घेतली आणि आता जानकीही तेच करत आहे. माझा ना तिच्यावरती विश्वासच बसत नाहीये. मला तर वाटतं की त्या जानकीने साडीमध्ये काहीतरी टाकलं असणार आहे. इतक्या तिथे ओवी येते आणि ओवी मोठ्यानेच म्हणते की आजी नको खोटं बोलूस, मला माहिती आहे की त्या साडीवरती कोणी काय टाकलं होतं. तेव्हा आता सगळेजण धक्क्याने तिकडे पाहत असतात. तर नाना विचारतात की ओवी तुला माहिती आहे कोणी केलं हे. तेव्हा ओवी सांगते की हो आजोबा, खरं तर ऐश्वर्या आंटीने जेव्हा अवंतिका आंटी आजीला नमस्कार करायला वाकले होते ना, तेव्हा त्यांच्या अंगावरती पावडर टाकली होती. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं होतं, कारण मी त्यांच्या शेजारीच उभा होते ना. सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो. तर त्यानंतर ओवी सांगते की मी एक सांगू का, खरं तर ना अवंतिका आंटीच्या रूममध्ये जेव्हा मी माझ्या बांगड्या शोधायला गेले होते ना, तेव्हाच ऐश्वर्या आंटी तिथे काहीतरी करत होती. तर आता अवंतिकाच्या रूममध्ये ऐश्वर्या कधी गेली हे कोणालाच माहिती नसतं. तर अवंतिका
आंटी तिथे नव्हती, परंतु ऐश्वर्या आंटी तिच्या साडीसोबत काहीतरी छेडछाड करणार होती. इतक्यात मी गेले आणि ऐश्वर्या आंटी मला म्हणाली की माझ्या बांगड्या तिच्या रूममध्ये आहेत आणि ती मला घेऊन आली, परंतु मला तिने बांगड्या दिल्याच नाहीत. शेवटी आता घडला सगळा प्रकार सगळ्यांच्या लक्षात आलेला असतो. या कारस्थानाची खरी सूत्रधार ऐश्वर्या आहे आणि ऐश्वर्याने हे सगळं मुद्दाम केले हे सगळ्यांच्या लक्षात येतं. अवी सांगते की आणि आजीसुद्धा अवंतिका आंटीच्या रूममध्ये होती. जेव्हा अवंतिका आंटी आजीला नमस्कार करायला वाकल्या होत्या तेव्हा ऐश्वर्या आंटी आणि आजी दोघी एकमेकींना काहीतरी खानाखुणा करत होत्या आणि त्यानंतरच आजीने खानाखुणा केल्यानंतर अवंतिका आंटीच्या अंगावरती ऐश्वर्या आंटीने कसली तरी पावडर टाकली. मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलं आहे. हे मी बाबा आईला सांगितलं, परंतु त्या दोघांनी मला सांगितलं की हे कुठेही बोलू नकोस आणि त्यांनी मला गप्प बसायला सांगितलं. परंतु आजी मी बरोबर बोलले ना गं, अशी ती सुमित्राला सांगते. तर तिथे आजी म्हणायला लागते की अगं किती खोटं बोलते आहेस. शेवटी तू आता या जानकीच्या हाताखाली तिच्या तालमीत तयार झाली आहेस ना. शेवटी तिचीच मुलगी, तिच्याच सारखी वागणार ना. आणि आता तू आमच्यावरती आरोप करते आहेस का. तेव्हा तिथे अवंतिका सांगते की 1 मिनिट आजी, मला ओवी म्हणते ते पटतं आहे. कारण जेव्हा मी साडी जानकी वहिनीकडून घेतली होती त्यानंतर आम्ही दोघींनीही त्याला हात लावला होता. मी उघडून पाहिली होती आणि मला ती साडी आवडली होती. त्यानंतर जेव्हा मी ती साडी घालून खालते आले तेव्हाही मला काही त्रास नव्हता. परंतु जेव्हा ओवी म्हणते त्याप्रमाणे मी तुम्हाला नमस्कार करायला वाकले त्याच नंतर मला इचिंग व्हायला सुरुवात झाली होती. ऐश्वर्याची दोघी आता ओवीला खोटे पाडायला बघत असतात, परंतु सुमित्रा सांगते की लहान मुलं कधीच खोटं बोलत नाहीत आणि ओवी तर नाहीच नाही. आणि ऋषिकेश, जानकी तुम्ही का आमच्यापासून हे सगळं लपवलं. तर जानकी तिथे सांगते की आई मला माफ करा, खरं तर आम्हा दोघांनाही माफ करा. परंतु आता जर हे सगळं प्रकरण आता इथे समोर आलेल्या मंगळागौरीच्या बायकांना हे जर समजलं असतं तर आपल्या घराण्याची इज्जत गेली असती आणि म्हणूनच हे मला होऊ द्यायचं नव्हतं. मी गप्प बसले आणि ओवीलाही सांगितलं गप्प राहायला. तेव्हा सुमित्रा सांगते की जानकी अगं आणखी किती वेळा मन जिंकशील माझं. खरंच तू या घराण्याची मोठी शिव शोभतेस बरं का. परंतु ऐश्वर्या तू ना आता माझ्या मनातून पार उतरून गेले आहेत. हे मला म्हणत होते ना बरोबर आहे. मला वेळीच डोळे उघडायला हवे होते. नाना आता खूप चिडलेले असतात. नाना तिथे सुमित्राला सांगायला लागतात की बघ मी तुला सांगत होतं ना की वेळीच डोळे उघड, सावध हो. या दोघी तुझ्यात फक्त फायदा घेत आहेत. आणि ऐश्वर्या ही तर काय सुधारण्यातली मुलगीच नाही आहे, परंतु तू तिच्यावरती आंधळा विश्वास ठेवला. माझा हिच्यावरती विश्वास नव्हताच कधीच. आणि सुमित्राने सगळ्यांना सांगितलं होतं ना, बजावलं होतं ना की सावत्रपणाचा जे काही आहे ते अजिबात पुन्हा कधी काढायचं नाही. आणि आई तुम्ही सतत तीच चूक का करत असता. तुम्हाला सांगून सुद्धा 1000 वेळा तेच परत सांगावं लागतं का. परंतु आता ऐश्वर्या तुमच्या या कारस्थानाला या घरात थारा नाही. आता तुमची जेवढी नाटकं केली आहेत ना तुम्ही ती बस झाली. जानकी ऋषिकेश आता नानांना थांबवण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा नाना सांगतात की अरे तुमच्यासोबत इतका मोठा विश्वासघात व्हायला निघाला होता आणि तरीसुद्धा तुम्ही या असल्या लोकांसोबत चांगले वागत आहात. नाही, या ऐश्वर्याला मी माफ नाही करणार. आणि त्याचबरोबर सासूबाई तुम्हाला सुद्धा. अहो तिचं एक समजू शकतो की तिचा अवंतिकावरती राग आहे, परंतु तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये तिला समजवायचे सोडून तुम्ही या घराण्यातच फूट पाडायला निघाला आहात. ते काही नाही, या घरात तुम्हा दोघींना थारा नाही असं सांगून नानाने खूप मोठा निर्णय घेतलेला.